नारायण नारायण. अरे अरे अरे, किती हे दुःख. युद्धामध्ये स्वतःचं राज्य गमावल्यानंतर जेवढं दुःख होतं तेवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त दुःख आपल्या प्रिय व्यक्तीच्या विरहानं होतं. नारायण नारायण. मुनिवर प्रणाम. राजकुमारी, त्रिखंडात भ्रमण करणारा, याची वार्ता त्याला आणि त्याची वार्ता याला देणारा मी एक दूत आहे असंच समज. हा, आता तुझी वार्ता श्रीकृष्णापर्यंत पोहोचवायची असेल तर ते काम मी चोख बजावीन. मुनिवर, तुम्ही अगदी योग्य वेळेवर आलात. माझ्या विवाहावरून माझ्या घरात कलह निर्माण झालेला आहे. रुक्मी दादा, श्रीकृष्णाशी माझा विवाह होऊ नये या मताचा आहे. कुणाचं काय मत आहे याची पर्वा तू अजिबात करू नकोस. अगं, तुझ्या इतकंच श्रीकृष्णाचंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. आता साक्षात भगवंतांचीच इच्छा असताना रुक्मी नामक पामराची पर्वा करायचीच कशाला. पण श्रीकृष्णांना मी आवडेन का? ते माझ्यावर प्रेम करतील का? अगं, प्रेम हा तर त्यांचा स्वभावच आहे. पट्ट राण्या आणि 16 सहस्त्र नारी, परमेश्वराचं सगळंच निराळ. नारायण नारायण. मला सांगा, श्रीकृष्णासारख्या त्रिलोक सुंदरानं माझ्यावर आसक्त होण्यासारखं माझ्यात आहे तरी काय? उलट मी विचारतो, श्रीकृष्णावर आसक्त होण्यासारखं आहे तरी काय? अगं, वयानं तुझ्यापेक्षा मोठा, त्यातून आधीच विवाह झालेला, म्हणजे. मुनिवर, तुम्ही श्रीकृष्णांना ओळखलेलं दिसत नाही. श्रीकृष्णांसारखं दिव्य सौंदर्य कोणाजवळही नाही. ते भगवान आहेत, समस्त धोरणांचे स्वामी आहेत, 3 गुणांचे नियंते आहेत, श्रेष्ठ देवांचे उपासक आहेत. शिशुपाल, दंतवक्र आणि जरासंधासारख्या सामान्य राजांचा पराभव करण्यासाठी त्यांना एक क्षणही पुरेसा आहे. नारायण नारायण. हे तुला कोणी सांगितलं? नाही राजकुमारी, यापूर्वी तू कधी श्रीकृष्णाला बघितलेलंच नाहीये. माझ्या सखीकडून मुकुंदाबद्दल मी खूप ऐकलंय. त्यांचं सौंदर्य माझ्या अंतचक्षुंनी मी रेखाटलंय. त्यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि अलौकिक सामर्थ्य मी जाणते. मुनिवर, मी त्यांची ह्या जन्माचीच नव्हे तर 7 जन्माची सखी आहे. तुम्ही त्यांना जाऊन सांगा की तुमच्या आठवणीने रुक्मिणी घायाळ झाली. त्यांना सांगा, झाडात, पानात, फुलात, प्रत्येक वस्तूत फक्त तुम्हीच तिला दिसता. नारायण नारायण. राजकुमारी, अहो, हा संदेश मी देणं म्हणजे श्रीकृष्णांच्या मनात संशय निर्माण होणं. नाही, काय आहे, माझ्या शब्दांचा अर्थच काढत बसता तो सर्वजण. त्यापेक्षा तुम्ही असं करा, तुमच्या भावना योग्य तऱ्हेने श्रीकृष्णांपर्यंत पोहोचवेल असा एखादा विद्वानच श्रीकृष्णांकडे पाठवा. होय मुनिवर. कल्याण वस्तू. नारायण नारायण. सखी 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 सखी. आज्ञा करावी देवी. सखी, आपल्या नगरात सुदय नावाचा एक विद्वान आणि विश्वासू ब्राह्मण राहतो. जा, त्याला घेऊन ये. अहो, पण आणि परंतुला वेळ नाही. त्याला द्वारकेला पाठवायचे, माझा प्रेम संदेश घेऊन. जशी आपली आज्ञा. कृष्ण 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 कृष्ण. प्रणाम देवी. आचार्य सुदेवजी, प्रणाम. आयुष्यमान भव. बसावं. देवी, देवी, आपण कृश दिसता आहात. आपले मुख देखील म्लान दिसते आहे. देवी, आपण चिंताग्रस्त आहात. बोला बोला, मी आपल्यासाठी काय करू शकतो? आचार्य,
माझं चित्त कृष्णपती जडलं आहे. काया वाचा आणि मनाने मी श्रीकृष्णाला वरलं आहे, परंतु दादाला हा विवाह मान्य नाही. आचार्य, आता आपणच सांगा, मनाविरुद्ध एखाद्या पुरुषाशी लग्न करणं हा अपराधच नाही का? आचार्य, आपण श्रीकृष्णाला जाऊन भेटा, त्यांना माझी व्यथा सांगा. त्यांना सांगा, प्राण कंठात आणून रुक्मिणी वाट पाहत आहे. देवी, देवी, हे काम मी निश्चितपणे करेन. प्रेमात दूताच्या शब्दापेक्षा प्रेमिकांच्या शब्दांचं महत्व अधिक असतं. माझी भाषा अलंकारिक असेल, पण त्यापेक्षा आपले प्रेमाने ओथंबलेले शब्द खूपच प्रभावी ठरतील. देवी, देवी, आपण एक पत्र लिहा आणि मला द्या. माझी खात्री आहे आपले शब्द श्रीकृष्णाचं हृदय जिंकतील. आचार्य, आपण माझ्यापेक्षा अनुभवाने फार मोठे आहात. आपण सांगितल्याप्रमाणे मी पत्र लिहीन. यदुकुल श्रेष्ठ, सामर्थ्य संपन्न, सर्वश्रेष्ठ धनवान, परम प्रसिद्ध, परम बुद्धिमान, परम सुंदर आणि परम त्यागी द्वारकाधीश श्रीकृष्ण महाराजांचा विजय असो. यावं यावं ब्राह्मण श्रेष्ठ यावं, असे आमच्या मंचकावर विराजमान व्हा आणि आपल्या येण्याचं प्रयोजन सांगा. हे मुकुंद परब्रह्म, कुंडनपुराकडून राजकुमारी रुक्मिणी देवींचा संदेश घेऊन मी इथं आलोय. रुक्मिणी देवींचा संदेश? थोडी प्रस्तावना होईल. राजकुमारी रुक्मिणी देवींचं आपल्यावर असीम प्रेम आहे. भगवान श्रीकृष्णाशीच आपला विवाह व्हावा असं त्यांना वाटतं. परंतु त्यांचा ज्येष्ठ भ्राता रुक्मी यांचा या विवाहाला विरोध आहे. राजा शिशुपाल यांच्याशीच आपल्या बहिणीचा विवाह व्हावा असं त्यांना वाटतं. नव्हे, त्यांनी आपल्या माता पित्यांची इच्छा अव्हेरून रुक्मिणी देवींचं स्वयंवर मांडलंय. आणि या स्वयंवरात राजा जरासंध, दमघोष आणि पुत्र शिशुपाल, दंतवक्र, विदुरथ, पौंड्रुक असे प्रमुख राजे येणार आहेत. ब्राह्मण श्रेष्ठ, ज्याप्रमाणे रुक्मिणी आमच्यावर प्रेम करते त्याप्रमाणे आम्हीही रुक्मिणीवर निस्सीम प्रेम करतो. सुंदर सुकोमल रुक्मिणी आमच्या हृदयात विहार करत असते. मनाची खूप तळमळ होते. असं वाटतं तिला कधी भेटतो. वा मुकुंदा, हा अभूतपूर्व प्रेमसंगमच म्हणायचा. रुक्मिणीच्या मनाविरुद्ध कोणी विवाह करणार असेल तर ते आम्हाला कधीही मान्य होणार नाही. द्वारकाधीश, रुक्मिणी देवींनी दिलेलं हे पत्र आपण स्वीकारावं. प्रिय द्वारकाधीश, हे अच्युत, त्रिभुवन सुंदर, जो कोणी आपल्या दिव्य रूपाविषयी आणि लीलांविषयी श्रवण करतो
तो केवळ श्रवणाद्वारे आपल्या नामरूप गुणात मग्न होऊन जातो. आपण लक्ष्मीदेवीचे पती आहात, भक्तिवत्सल आहात, म्हणून मी आपली नित्य दासी होण्याचा निश्चय केला आहे. हे कमलनयन, आता मी आपलीच झाली आहे. जर सिंहाचे भक्षक कोल्ह्याने पळवले तर हास्यास्पद होईल, म्हणून मी आपल्या चरणी माझी प्रार्थना आहे. शिशुपाल व तत्सम राजाकडून माझे अपहरण होण्यापूर्वी आपण मला स्वीकारावे. आपली रुक्मिणी. ब्राह्मण श्रेष्ठ, आपण आधी आमच्या पाहुणचाराचा आणि सत्काराचा स्वीकार करावा आणि नंतर कुंडिनपूरला जावं आणि रुक्मिणीला सांगावं, हे देवी, आपण निश्चिंत राहा. योजिल्याप्रमाणे प्रत्यक्ष श्रीकृष्ण येतील आणि कोल्ह्यांच्या आणि लांडग्यांच्या कळपातून हरणाच्या पाडसाची जशी अलगद सुटका करावी तशी आपली अलगद सुटका करतील. होय महाराज.